नमस्कार, मी विशाल पाटील। शेतकरी असो की अन्य समाज घटक, जेव्हा मोठ्या संख्येने लोक एखाद्या मागणीसाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा ती मागणी ही फक्त आर्थिक किंवा सामाजिक नसते, तर ती राज्य व्यवस्थेच्या नीती धोरणांवरच प्रश्नचिन्ह देखील बनते। हैदराबाद गॅझेटियर मध्ये मिळालेल्या नोंदीनंतर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा जी.आर. निघाला। त्याचप्रमाणे गॅझेटियर नोंदींचा संदर्भ घेऊन बंजारा समाजानेही एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी ताकद दाखवायला सुरुवात केली। दरम्यान आता दुसऱ्या विषयावरती बोलायचं म्हटलं तर शेतकरी आपल्या घामातून राष्ट्राला उभं करतो, मात्र त्याच वेळी आपल्या घामाला किती मोल मिळतं हा प्रश्न तो वेळोवेळी स्वतःलाही विचारत असतो। जो राष्ट्राला जगवतो त्याला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो। हा संघर्ष नुसताच दैनंदिन हिशेबाचा नसतो, तर तो समाजाने घडवलेल्या उत्पादनाच्या मूल्य व्यवस्थेवर प्रश्न उभा करत असतो। आपण उपभोगत असलेल्या प्रत्येक घास हे फक्त धान्य नव्हे, तर त्या शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आणि निशब्द बंडखोरीची गाथा आहे। प्रत्येक निवडणुकीला मिळालेल्या आश्वासनानंतर आपल्या वाट्याला काहीतरी येईल अशी भाबडी आशा गेल्या कित्येक काळापासून बळीराजाची आहे। मात्र याच शेतकऱ्यांचा आवाज बनून नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मोर्चा काढला। याच दोन महत्त्वाच्या विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत न्यूज प्लॅनेटमध्ये। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला। बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाने मोठा मोर्चा काढलाय। बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाज आक्रमक झालेला आहे। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी बंजारा समाजाने मोठा मोर्चा काढला। बीडमध्ये हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर संपला। या मोर्चात बंजारा आणि गोसावी समाजाने मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला। काही खासदार आणि आमदारांनीही या मोर्चाला पाठिंबा दर्शवलेला असून विशेष म्हणजे धनंजय मुंडेही या मोर्चात सहभागी झाले। तर तिकडे जालन्यामधील मोर्चाची सुरुवात मम्मादेवी चौकातून झालेली होती आणि या मोर्चात महिलांसह मोठ्या संख्येने बंजारा समाजातील कार्यकर्ते सहभागी झालेले होते। तर बंजारा समाजाच्या एकूणच मागण्या काय आहेत त्या आपण अगदी सुरुवातीला समजावून घेणार आहोत। तर मागण्यांवरती एक नजर टाकूयात। तर बंजारा समाजाच्या एकूण मागण्या काय? तर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी आरक्षणात कायम स्वरूपी स्थान द्यावं। हैदराबाद गॅझेट प्रमाणेच समाजासाठी स्वतंत्र गॅझेट लागू करावं। समाजावरील अन्यायकारक निर्णय हे मागे घेण्यात यावेत। बंजारा समाजाच्या मागण्यांवरती आपण यावेळेला नजर टाकतोय आणि एकंदरीतच याच मागण्यांसाठी त्या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलं। बंजारा समाजाच्या मागण्या पाहिल्यानंतर आता बंजारा समाजाची सध्याची आरक्षणाची नेमकी स्थिती काय आहे आणि जर का त्यांची मागणी मान्य झालीच तर किती टक्के त्यांच्या आरक्षणामध्ये वाढ होऊ शकते याच्या काही शक्यता आहेत, त्या शक्यतांवरती देखील आपण एक नजर टाकणार आहोत। तर शक्यता काय सांगते या आरक्षणा संदर्भातली? तर बंजारा समाजाचा आरक्षणासाठी संघर्ष सुरू असल्याचं आज महाराष्ट्रानं पाहिलं। विमुक्त जाती जमाती म्हणून बंजारा समाजाची आपली स्वतःची एक ओळख आहे। तर बंजारा समाजाला सध्या नोकरी आणि शिक्षणामध्ये 3% इतकं आरक्षण आहे। अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट असलेल्यांना एकूण 7% आरक्षण आहे। तर बंजारा समाजाची आरक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षाची आपण आपबीती पाहतो। अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घेणं। राज्यात बंजारा समाजाच्या लोकसंख्येतील टक्का हा सुमारे 1 इतकाच आहे। तर बंजारा समाजाची मागणी मान्य झाली तर त्यांच्या आरक्षणामध्ये 4% वाढ होऊ शकते। एकंदरीतच काय तर आधी मराठा, त्यानंतर ओबीसी आणि आता बंजारा समाजही आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसून येतोय आणि त्यामुळे अधिक वेळ वाया न घालवता याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चेला सुरुवात करणार आहोत। यासाठी आम्ही आज आमंत्रित केलेला आहे बंजारा कृती समितीचे समन्वयक प्राध्यापक पी.टी. चव्हाण, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आणि ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेत।
पीटी चव्हाणजी, मी आपल्याकडे येईल. आज बंजारा समाजाला आरक्षणासाठी मोर्चा काढण्याची वेळ का आली? सरकारकडे तुमचं नेमकं मागणं काय आहे? बंजारा समाजाच्या मागण्या सांगा. पीटी चव्हाण, आपल्याला आवाज आला असेल तर आपण उत्तर देऊ शकता. सर, प्रश्न रिपीट करा. पीटी चव्हाणजी, सरकारकडे बंजारा समाजाच्या मागण्या का रस्त्यावर उतरावं लागलं, का मोर्चा काढावा लागला? आज वास्तविक पाहता बंजारा समाजाची जर आपण परिस्थिती पाहिली, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय, तर ते अतिशय बिकट आहे. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बंजारा समाजाला आज त्यांच्या हक्काचा वाटा मिळत असताना दिसत नाही. म्हणून बंजारा समाज पूर्णतः अस्वस्थ झालेला आहे. या अस्वस्थतेच्या भावनेतून आज तो रस्त्यावर उतरलेला आहे सामाजिक न्याय हक्कासाठी. म्हणजे आपण सामाजिक वास्तव बघितला महाराष्ट्रातील बंजारा समाजाचं साहेब, तर महाराष्ट्रात बंजारा समाज विजय या कॅटेगरीमध्ये येत आहे आणि या विजय कॅटेगरीत असल्यामुळं त्याला शैक्षणिक आणि राजकीय पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही लोकसंख्येच्या प्रमाणात. दुसरी गोष्ट, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक येथे आमचे जे बांधव आहेत, बंजारा बांधव, त्यांना कुठे एसटी आणि एसटीचा दर्जा प्राप्त असल्यामुळं त्यांना प्रगतीचा मार्ग खुला झालेला आहे. ते सर्व क्षेत्रामध्ये त्या 2-3 स्टेट मधला आमचा बंजारा समाज पुढारलेला आहे आणि विकासाच्या वाटेवर चालतो आहे. तीच भूमिका आणि तोच न्याय महाराष्ट्रातील बंजारा समाजाला मिळतो. म्हणून आज संघटित होऊन 2-2 लाखाचे मोर्चे आज निघाले जालना आणि बीडला. तर त्याच्या पाठीमागे ती भावना आहे की आम्हाला कुठतरी डावललं जाते, या व्यवस्थेने आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि ते न्याय मिळावा म्हणून आम्ही संविधानिक मार्गाने आज मोर्चा काढलाय. बरोबर आहे पीटी चव्हाण, मला मागण्या लक्षात आलेल्या आहेत. सरकारची भूमिका या संदर्भातली काय आहे अजितजी चव्हाण सांगतील. अजितजी, समाजामधला कुठलाही घटक हा डावलला जातोय या भावनेनं जर ग्रासलेला असेल आणि आज त्याला रस्त्यावर उतरावं लागत असेल तर त्याच्या थेट अपेक्षा या सरकारकडून असल्याचं आज आपण रस्त्यावरती पाहिलं महाराष्ट्रातल्या. एकंदरीतच त्यांना डावललं जाण्याची जर भावना मनामध्ये असेल तर सरकारला पुन्हा एकदा आरक्षणाचा तोडगा काढावा लागणार आहे. यावेळेला बंजारा समाज आक्रमक आहे. अजितजी. विशालजी, बंजारा समाजाच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण महाराष्ट्रामध्ये प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की बंजारा नेमकं काय आहे. तर मी आपल्याला सांगतो, दिल्लीपासून ते खाली अगदी आंध्र तेलंगणापर्यंत, तामिळनाडू पर्यंत संबंध देशामधला बंजारा समाज जो आहे त्याला त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या काही नावांनी संबोधलं जात असलं तरी सर्व बंजारा एक आहे. बंजाऱ्यांचं दैवत एक आहे. संत सेवालाल महाराज, लखीशा बंजारा यांची ते भक्ती करतात. धर्मानं सगळे हिंदू देवी देवतांचं पूजन करतात. आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये खरोखर जसं आपल्याला एक गोष्ट म्हणली पाहिजे की मराठा समाजावरती काही प्रमाणामध्ये आपल्याला असं म्हणावंच लागेल की अन्याय झालेला आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये, तसा बंजारा समाजावरती आदिवासीच्या बाबतीमध्ये अन्याय झालेला आहे. कारण मी ज्या भागात येतो, माझ्या आसपासच्या परिसरामध्ये सगळा बंजारा समाज आहे. आमचा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा बंजारा बांधव किंवा भगिनी असते, इतकी लोकसंख्या आहे. पूर्णपणे प्रत्येक राजवटीनं बंजारा समाज ही शेड्यूल्ड ट्राईब आहे हे मान्य केलेलं आहे. 56 पर्यंत महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसं होतं. पण जसं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं, इतर राजवटींमध्ये त्यांचा कुणबी म्हणून सरसकट उल्लेख आपल्याला दिसतो, या गॅझेटियर्स मध्ये सरसकट उल्लेख दिसतो. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये काही लोकांनी आपली जात मराठा लावली. जसा तिथं गोंधळ आहे तसाच इथं सुद्धा गोंधळ आहे. पण हे सगळे माझे बंजारा बांधव त्यावेळेला खरोखर आपल्याला असं आता म्हणावं लागेल की तत्कालीन नेतृत्वानं दखल घेतली नाही किंवा बंजारा बांधवांमधनं सुद्धा तशा पद्धतीचा मोठा आक्रोश झाला नसावा कदाचित. पण एक पत्रकार म्हणून, आता राजकीय पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून माझी 100% अशी धारणा आहे की माझ्या महाराष्ट्रामधल्या बंजारा समाज बांधवांवरती हा अन्यायच आहे. कारण बघा, नातेसंबंध तेलंगणामध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत, आमच्या भागातले तर मोठ्या प्रमाणावरती मध्य प्रदेशमध्ये आहेत, गुजरातमध्ये आहेत.
इतर राज्यामध्ये आदिवासी जाती किंवा जमातीमध्ये बंजारा आहे. बर बरं, बंजारांची आपण जर तसं म्हणायला गेलं तर राहणीमान जे असेल, म्हणजे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बंजारा होऊन गेलेत, पण जसं मराठा समाजामध्ये ती काही मूठभर लोक इनामदार, वतनदार, जागीरदार आहेत, हा संस्थानिक आहेत आणि बाकीचा इतर समाज गरीब आहेत. तसंच बंजारा समाजामध्ये सुद्धा नाईक मंडळी काही पूर्वीच्या काळापासून, ब्रिटिश काळाच्या आधीपासून, नक्की कारण शेवटी व्यापार करणारा समाज आहे, त्यामध्ये सुद्धा श्रीमंत लोक होते. अगदी राजांना बंजारा समाजानं कर्ज दिल्याचे इतिहासामध्ये दाखले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात बंजारा समाजात काही लोक श्रीमंत होती, पण प्रचंड गरिबी, अशिक्षितपणा महाराष्ट्रामध्ये तर दुर्दैवानं मला असं म्हणावं लागतं, आमच्या एकेका तांड्यावर वर्षाला 70-70 लाखाचा गुटखा विकला जातो. हे निश्चित दुर्दैव आहे अजितजी. सगळं. आदिवासी समाजामधनं बंजारा समाजाच्या मागणीला प्रचंड विरोध होताना दिसतोय. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बंजारा समाज बंधू भगिनी या आरक्षणाचे हक्कदार आहेत. बरं, आरक्षणाचे हक्कदार आहेत तर त्यांचा हक्क सरकार मिळवून देणार का? अजितजी, आपल्याकडनं उत्तर घेण्याआधी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड देखील आपल्यासोबत आहे. हरिभाऊ, काय होतंय आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला? मराठा आंदोलनाची धग कायम आहे, ओबीसी आंदोलनाची धग कायम आहे. आता आणखी एक आंदोलन आरक्षणासंदर्भातलं आपण पाहतोय आणि ते म्हणजे बंजारा विरुद्ध आदिवासी हा संघर्ष. आणि या आंदोलनाची धग कुठपर्यंत जाणार? मगाशी अजितजी म्हणालेत की त्यांचा तो हक्क आहे आणि बंजारा समाजाला आरक्षण मिळणार, मात्र प्रत्येकाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार जरी बोलत असलं तरी हे कोडं कशा प्रकारे सोडवावं हा यक्ष प्रश्न आहेच की. हरिभाऊ, आज बघा, बीड आणि जालना या ठिकाणी जे दोन आंदोलन आपण बघितले, मला वाटतं की मराठवाड्यातल्या इतिहासामध्ये एवढं मोठं आंदोलन किंवा एवढ्या मोठ्या संख्येने लोक जेव्हा बाहेर पडले, तर बीडची जनता किंवा जालना हे लोक हे म्हणाले की हे लमानी बंजारा समाज एवढा आहे कसा, एवढ्या मोठ्या संख्येने दिसला. तो जनरली ऊसतोड कामगार असलेला हा समाज आज त्यांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे. आणि मराठा समाजाला जे हैदराबाद गॅजेट लावून आरक्षण दिलं, तर तेच गॅजेट आम्हालाही लावायला पाहिजे, ही साधी आणि सोपी मागणी आहे. त्यांना दिला तर आम्हाला द्या, एवढी मागणी आहे. परंतु माझ्या दृष्टीने तिथे आम्ही थांबत नाही. त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट मध्ये जसे कुणबी मराठा एकच आहे म्हटलं होतं, तसं लमाणी बंजारा हे सगळे एकच आहे हे गॅजेट मध्ये म्हटलं आहे. बरं, हा एक पुरावा. माझ्याकडे अनेक पुरावे सांगता येईल या आजच्या माध्यमातून. हा एकच नाही तर स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1956 जेव्हा द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली, तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी जेव्हा या म्हणजे आपण म्हणजे मुंबई प्रांतात आलो आणि नंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतु जेव्हा हे 5 जिल्हे आंध्रमधून इकडे काढणार होते, त्यावेळेस खूप विरोध पण होता काही लोकांचा. आणि म्हणून त्यावेळेस विशेषतः ज्या सवलती आम्हाला आंध्रमध्ये मिळतात त्या मिळत राहील की नाही अशी एक शंका होती. म्हणून त्यावेळेस असं स्पष्ट करण्यात आलं होतं की ज्या सवलती त्या राज्यात मिळतात त्या तुम्ही मायग्रेशन जिथे मायग्रेट झाले त्या राज्यात त्या कंटिन्यू राहतील. याचा अर्थ काय की आंध्रमध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये आहे आणि तेलंगणामध्ये बंजारा समाज शेड्यूल ट्राईब मध्ये आहे. तर साहजिक आहे यांची मागणी बंजारा समाजाची आता अशी आहे की आम्हाला शेड्यूल ट्राईबचं आरक्षण द्या. एवढ्यावरच नाही, आणखी एक गोष्ट सांगतो तुमच्या माध्यमातून. महाराष्ट्राला, देशाला फार महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी. या देशाचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलं, ज्याला आपण शेड्यूल ट्राईब मध्ये म्हणजे सूची, शेड्यूल म्हणजे सूची, त्या सूचीमध्ये बंजारा समाज 35 नंबरवर शेड्यूल ट्राईबच्या आजही, कालही होता आजही आहे. कारण त्यावेळेस नायक म्हणायचे आम्हाला, चोळीवाला नायका, सिंगवाला नायका. तर नायक त्यावेळेस लमाणी किंवा बंजारा शब्द न वापरता नायक शब्द वापरलाय. नायक, मोठा नायक, नाना नायक, चोळीवाला नायक, सिंगवाला नायक. तर ती एंट्री जी आहे ती आमचीच आहे, कारण दुसरा सिंगवाला, चोळीवाला दुसरं कोणी नाही, ती आमचीच एंट्री. आता थोडीशी ती मिस्टेक झाली आहे की त्या काळामध्ये आमच्या सुशिक्षित कोणी नव्हते, कोणी संविधान बघितलं नाही, कोणी त्या संविधानामध्ये लिस्ट काय नाही बघितली. आजही लोक, मी सांगतो की बा तुमचं मोबाईल उघडा, तर मोबाईलवर गुगलवर जा, गुगलला सांगा की शेड्यूल ट्राईब लिस्ट ऑफ महाराष्ट्र, तर तुम्हाला लगेच लिस्ट येईल. त्या लिस्टमध्ये 35 नंबरवर तुम्हाला दिसेल
ते म्हणजे नायकडा, चोळीवाला नायका, सिंगवाला नायका. आता हे नायक काय, तर वसंतराव नाईक सुद्धा राठोड होते, वसंत राठोड. तर त्यांनी नाईक पदवी लावली. नक्कीच ही एक पदवी आहे प्रवासी. आणि इथे जरी पदवी असली तर उत्तर भारतामध्ये जर दिलं तर तिथे लमाणी शब्द वापरत नाही. तर तिथे काय शब्द वापरतात बंजारासाठी? नायक समाज. बरं, हे नायक समाज आहे, हे नायक का तांडा आहे. म्हणजे बंजाराचा तांडा म्हणणार नाही, हे नायक का तांडा आहे. आणि अशा पद्धतीने नायक हे आमच्यासाठी आहे. ते आता ती चूक झाली म्हणा किंवा आम्हाला ते कळलं नाही, आता त्याच्यात थोडीशी दुरुस्ती करायची आहे, नोटिफिकेशन बरं. करायचं. चुकीमध्ये दुरुस्ती करून सरकार योग्य तो न्याय बंजारांना देणार का? एसटी मधून अपेक्षित असलेलं आरक्षण त्यांना मिळणार का? आरक्षण मिळालं तर त्याचा नेमका काय परिणाम या समाजावरती होणार आहे? तर दुसरीकडे मात्र आज महत्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे यांनी केलेलं एक वक्तव्य की वंजारा आणि बंजारा एकच आहे, त्यावरती आक्षेप घेण्यात आला. चुकांवरती चुका कितपत करायच्या? सरकार या चुकांमध्ये दुरुस्ती करून प्रत्येक समाजाला न्याय मिळवून देणार का? बंजारा कृती समितीचे समन्वयक प्राध्यापक पी.टी. चव्हाण तुमच्यापासून पुन्हा एकदा सुरुवात करेल. पी.टी. चव्हाण, बंजारा समाजाच्या मागण्या तर निश्चित लक्षात आल्या. सरकारसमोर जर चुका दुरुस्त करून हवं ते हक्काचं आरक्षण मिळवून देण्याचा मार्ग असेल तर त्यासाठी नेमकं काय करावं लागेल? आज वंजारा आणि बंजारा यावरून देखील एक संभ्रम निर्माण झालेला होता. पुन्हा पुन्हा चुकांची पुनरावृत्ती टाळणं किती गरजेचं आहे जेणेकरून समाजाला न्याय मिळेल, त्यांना त्यांचं अपेक्षित असलेलं आरक्षण मिळवता येईल. पी.टी. चव्हाण, आता एकच पर्याय आहे आमच्या समोर. बंजारा समाजाने संघटित होऊन सरकार दरबारी आपली ताकद दाखवावी आणि अतिशय नम्रपणे आम्ही सरकार समोर आमची भूमिका मांडत आहोत. आम्हाला कुठल्याही प्रकारचं उग्र स्वरूपाचं आंदोलन भविष्यात निश्चित करू आम्ही. पण आता पहिला टप्पा आहे, आम्ही विनंतीवजा सरकारशी बोलणार आहोत. आणि आम्हाला वाटतं, वैयक्तिक मला विश्वास आहे, आज मोर्चातील अनेकांनी भावना व्यक्त केल्या की आदरणीय देवेंद्रजी एक कणखर स्वभावाचे लोकप्रिय मुख्यमंत्री जरी असले तरी ते हळव्या स्वभावाचे सुद्धा आहेत. त्यांना जर एखादी बाजू खरी पटली तर निश्चितच त्याच्यावर ते उपाययोजना शोधून काढतात. त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की आदरणीय देवेंद्रजी, आदिवासीचं जीणं जगणं, बंजारा समाजाचं जीणं जगणं तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रामधला बंजारा समाज वाडी वस्ती तांड्यावर राहतोय. आजही त्या तांड्यावर मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाही. आम्हाला रस्ते नाही, शाळा नाही, पाणी नाही, अंगणवाडी नाही. दुर्दैवानं आमचे जे म्हातारे कोतारे कोणी मरतात ना, त्यांची अंत्यविधी करायला आम्हाला स्मशानभूमी नाहीये, जोड रस्ते नाहीये. एवढ्या मरण यातना भोगणारा बंजारा समाज या महाराष्ट्राचा रहिवासी आहे. आणि या महाराष्ट्राचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत. अलीकडच्या काळामध्ये महायुती सरकारने निश्चितच बंजारा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी काही योजना इलेक्शन पूर्वी सुरू केल्या आणि त्याची अंमलबजावणी पण झालेली आहे. पण मागचं जर 77-78 वर्षाचा कार्यकाळ पाहिला, इतर नेते आणि इतर पक्षाचे सरकार, तर त्यांनी आम्हाला चॉकलेट दाखविलंय. बरोबर आहे. पी.टी. चव्हाण, म्हणजे आपण आपल्या हक्काच्या मागणीसाठी आता सरकारला एक प्रकारे इशारा देतात. आज शांततेनं आंदोलन केलेलं आहे, उग्र रूप ते धारण करू शकतं. हरिभाऊ राठोड, आपल्याला एक प्रश्न करायचा आहे की ज्या वेळेला बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून हवं असलेलं आरक्षण द्यायचं असेल तर त्यावरचा उपाय अगदी थोडक्यात, त्यानंतर मला अजितजींकडे जायचं आहे. हरिभाऊ. नाही, काय झालंय की आपण मध्यंतरी इदाचे कमिटी नेमली होती. त्यांनी सुचवलं आहे की सब कॅटेगरी एससी एसटी ओबीसी तुम्ही करू शकता अशा प्रकारचा. आणि सर्वोच्च न्यायालयाचा अलीकडे एक निकाल आलेला आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं पण उपवर्गीकरण करू शकता, ते कायद्याने वैध राहील अशा प्रकारचं. मंडल आयोग कमिशन मध्ये सुद्धा असं म्हटलं होतं की जर एखाद्या आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं तर whether that will be the constitutionally valid, त्यांनी उत्तर दिलं येस दॅट विल बी कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड, म्हणजे ते संविधानिकदृष्ट्या वैध राहील. तर तो एक म्हणजे चांगला पर्याय आहे आपल्यासाठी, म्हणून आम्ही हा पर्याय काढलेला आहे की ते 7% आरक्षण आहे आदिवासी समाजाचं, ते नकोय आम्हाला. आमचं वेगळं, आम्हाला शेड्यूल ट्राईब म्हणून तुम्ही दिलंच आहे ना. इकडे तुम्ही शेड्यूल ट्राईब म्हणता, ते उचलून तिकडे जोडा आणि शेड्यूल
ट्राईब, सॉरी, इथे डिनोटिफाईड ट्राईब म्हणून तुम्ही दिलेलं आहे, डिनोटिफाईड ट्राईब्स. मग हे डिनोटिफाईड ट्राईब नॉमेनक्लेचर चेंज करायचं आहे, त्याला तुम्ही शेड्यूल ट्राईब बना आणि 7+3 10 करा शेड्यूल ट्राईबचे. आम्हाला 3% द्या आरक्षण, त्याला 60%ला आम्हाला धक्का लावायचं नाही आणि सरकारने सुद्धा लावू नये. हा एक पर्याय, चांगला पर्याय असू शकतो. बरं हरिभाऊ, त्याच्यामुळे आता हे जे आंदोलन झालंय हे मुंबई आपल्या बंजाराचं, आता आदिवासीचं आंदोलन येईल पुढे, त्यासाठी मी एक चांगला पर्याय सुचवलेला आहे सरकारने. दादा इदाते आहे भारतीय जनता पार्टीनेच बसवलेला आहे ना. बरोबर आहे. सरकारकडून तुम्ही अपेक्षा व्यक्त करताय, बंजारा समाजही अपेक्षा व्यक्त करतोय. अजितजी, सातत्यानं संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ज्यांना पाहिलं जातं त्या देवेंद्र फडणवीसांना एका बाजूला बंजारा समाजानं आज साकडं घातलेलं आहे. हरिभाऊ राठोड किंवा त्यांच्यासारखे जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत. मुख्यमंत्री आणि सरकारकडून अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय घेऊन जाणार का? आश्वस्त करताय बंजारा समाजाला की पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये? अजितजी. विशालजी, मी अतिशय जबाबदारीने सांगतो, माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे करू शकतील, जे कायद्यामध्ये आहे आणि जे खरं आहे ते आम्ही सांगतो. मराठा आंदोलन अत्यंत पीकवर असताना आपल्याला माहितीये मनोज जरांगेंचं जे चुकत होतं ते मराठा म्हणून मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं. संपूर्ण राज्यातनं माझ्यावर टीका झाली की सरसकट मराठ्यांचं कुणबीकरण करू नका, आमचं 60% आरक्षण धोक्यात येईल. पण नंतर 2-3 दिवसांनी धग जेव्हा शमली तेव्हा सगळ्यांचं लक्षात आलं की हा खरं सांगत होता. तशीच परिस्थिती आता याच्यामध्ये आहे की आजपर्यंत प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर एक दिसतं की बंजारा समाजावर अन्याय झालाय का, तर 100% झालाय. दुसरा एक विषय याच्यामध्ये आपल्याला असा बघितला पाहिजे, आमचेच काही नेते असं म्हणाले की बंजारा आणि वंजारी एक आहे. तर मी स्पष्टपणे सांगतो, मी लहानाचा मोठा बंजारा वंजारी समाजामध्ये झालोय, मला सगळं माहिती आहे. पूर्णपणे पद्धती भिन्न आहेत. मराठा समाज, धनगर समाज, माळी समाज ज्यांच्याकडे लँड होल्डिंग आहे त्यांच्यासारखा लाडवंजारी समाज महाराष्ट्रामधला आहे. आमचे लाडवंजारी बांधव आणि बंजारा यांचा अर्थार्थी संबंध नाही. त्यामुळं आदिवासी घाबरतील, आदिवासी बंधू आता ज्यांचं जे आरक्षण आता सुरू आहे आणि मग त्यांनी अतिशय टोकाचे इशारे द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे जे खरं आहे, जे सत्य ते महाराष्ट्राच्या समोर मांडलं पाहिजे ना, सत्याच्या सोबत उभं राहण्याची बाजू घेतली पाहिजे. कारण एक दिवस जरी आपल्याला कोणी वाईट म्हटलं तरी ते त्रिकालबाधित सत्य असतं आणि त्रिकालबाधित सत्य हे आहे की बंजारा म्हणजे गोर बंजारा समाज जो संबंध देशामध्ये एक आहे, ज्यांचं दैवत एक आहे, ज्यांची बोली एक आहे, तो आदिवासीच्या आरक्षणाचा हक्कात आहे. त्याच्यामध्ये गाड्याबरोबर नळ्याची यात्रा इतर कोणी घुसू नये. दुसरा विषय हरिभाऊंनी जे सांगितलं त्याच्यावरती अतिशय गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. 56 पासनं नंतर मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्रात तर बंजारा समाजाचे मुख्यमंत्री दीर्घकाळ होऊन गेले. या मंडळींनी काय केलं काय नाही केलं हे महाराष्ट्रानं पाहिले. जसं चव्हाण साहेब आता म्हणाले, आम्ही तांड्यावरती जाऊन भारतीय जनता पार्टीनं काम केलं. आमचाच समाज आहे, कारण बंजारा समाज हा आमचा मतदार आहे, आमच्या हक्काचा समाज आहे. त्यामुळं बंजारा समाजाच्या बाबतीत मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून इतकं आश्वासन देतो, मुख्यमंत्र्यांकडे व्यक्तिगत हा विषय बंजारा समाजाच्या नेत्यांबरोबर मी यापूर्वी जाऊन मांडलाय, पुन्हाही मांडेल. आणि हे खरं आहे की बंजारा समाज हा एसटी प्रवर्गातला आहे, अधिकार हा कुणीही नाकारू शकत नाही. बरोबर, तुमचा अधिकार जो आहे बंजारा समाजाचा तो मिळवून दिला जाईल असं स्वतः अजित चव्हाण सरकारच्या वतीनं सांगतात. पीटी चव्हाण, जाता जाता आपल्याला काय वाटतं? आपण हात उंचावलेला होता मगाशी, कुठला मुद्दा आपल्याला मांडायचा आहे, सरकारला काही आवाहन करायचं आहे का? मला आपल्या चॅनलच्या मार्फत एकच सरकार आदरणीय देवेंद्रजींना विनंती करायची आहे की आमच्याकडे अनेक पुरावे आहेत, आम्ही एसटी आहोत, म्हणजे आम्ही ओढून ताणून कोणाच्याही आरक्षणात घुसण्याची आमची मानसिकता नाही किंवा तशी आम्हाला गरज वाटत नाही. परंतु जर आम्ही त्या एसटी आरक्षणाचे खरे दावेदार आहोत, तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये, आंध्रामध्ये 1948च्या पूर्वी निजाम स्टेट मध्ये आम्ही तिकडे होतो, इकडे सिटी आणि विरार प्रांतात आम्ही होतो. त्या दोन्ही प्रांतामधील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू होत्या, त्याचा लाभ आमच्या वाडवडिलांनी पूर्वजांनी घेतला. मला एवढं सांगायचं या निमित्ताने, हे जर खरं असेल तर बंजारा समाजाची एक न्यायिक मागणी, संविधानिक मागणी आणि रास्त मागणी महाराष्ट्र शासन आणि आदरणीय देवेंद्रजींनी अतिशय सकारात्मक दृष्ट्या घ्यावी. त्याचा म्हणजे सकारात्मक आणि
अतिशय प्रेमाने त्याच्यावर विचार करावा. बरं, विचार आता करावा महत्त्वाचे काय- असा आपण त्या ठिकाणी इशारा देताय आणि विनंती देखील सरकारला करताय. या मागणीचं विनंतीचं काय होतं याचा पाठपुरावा लोकशाही मराठी देखील करत राहील. धन्यवाद PT चव्हाण, अजितजी चव्हाण आणि हरिभाऊ राठोड, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.